मित्रांनो, हे सगळे अवॉर्ड, सगळं शाबासकी, सगळं कौतुक हे ना माझ्यामुळे ना कोणामुळे, तर सगळं सहकाऱ्यांच्यामुळे आहे. ज्याला तुम्ही इंग्लिश भाषेत एम्प्लॉई म्हणतात, तुमचं कोणी म्हणतं कामगार म्हणतात, कोणी काय म्हणाल, हे सगळं ते माझे कधीच कामगार नव्हते. वी आर द वन फॅमिली. आणि या एम्प्लॉईमुळे, या सहकाऱ्यांच्यामुळे हे सगळे अवॉर्ड मिळायचे. एकट्या दुकट्याचं काम नाही. त्यांना आम्ही इनोव्हेटिव्ह आयडिया करतात, त्यांना कायम प्रोत्साहन देतो. दर महिन्याला काही ना काही काही ना काही एम्प्लॉई आयडिया सुचवायचा. एका एम्प्लॉईनी, आता सर हा एम्प्लॉई शब्द का तोंडात बसलाय माहीत नाही, माफ करा, माझ्या सहकाऱ्यांनी एक छान आयडिया सांगितली. आमच्याकडे टोयोटाचं बिलिंगच्या इथे जेव्हा पेमेंट करायला क्लायंट येतो, तिथे 2 बटणं बसवलेली आहेत तिथे. एक हिरव्या रंगाचं आणि एक तांबड्या रंगाचं. तिथे मोठी पाटी लिहिली आहे की थँक्यू, ग्राहकांनो नमस्कार. तुम्हाला जर आमची सेवा आवडली नसेल, काही अगदी किंचित जरी काही घडलं असेल, अजिबात संकोच बाळगू नका, हे रेड बटन दाबा. आणि जर आवडली असेल, तुमची काही तक्रार नसेल, तर हे ग्रीन बटन दाबा. सतत ग्रीन बटन दाबले जायचे. ग्रीन बटन दाबले की सगळ्या एम्प्लॉई, कारण की ती बेल सगळ्या शोरूमभर वाचायची. जिथे जिथे मेकॅनिक असेल तो गाडी रिपेअर करता करता 1 सेकंद थांबेल, ऑफिसमधला स्टाफ असेल तो थांबेल आणि टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. क्लायंटलाही बरं वाटायचं. आणि जर रेड बटन दाबलं, असं नाही होतं की रोज ग्रीन वाजेल, महिन्यात एखाद्याची रेड पण वाजत. रेड वाजल्यानंतर कमीत कमी आमचे सगळे ऑफिसर, मॅनेजर, इन्क्लुडिंग मेकॅनिकचा हेड, 20 ते 30 लोक धावत धावत तिथे यायचे. शांतपैकी त्याला बसायचे. आधी माफी मागतो साहेब, नक्की आमचं चुकलं ज्या अर्थी तुम्ही रेड बटन दाबलं. सर प्लीज आम्हाला एज्युकेट कराल का, काय चुकलंय जरा प्लीज सांगा, आम्ही परत होऊन देणार नाही. अशा प्रकारे त्याला काय झालं दाबणं म्हणजे काय काय झालं असं नाही म्हणायचं, काहीतरी केलंच आहे आम्ही, काही विचार न करता आम्ही केलंच आहे. त्यामुळे पहिले कबूल करून हात जोडून बसायचे. अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह आयडिया आमच्या वेगळ्या वेगळ्या सहकार्याने निवडल्या. जेवणातले मेनू सहकारी निवडायचे. सहकारी कॅन्टीन होतं, रोज तेच तेच काय बनवत आहे. भज्याचे प्रकार जर नाश्त्याला असतील तर भज्याच्या प्रकारची रेसिपी सहकारी त्या मला जो कॅन्टीन चालवायचा त्याला द्यायचे. हे आपोआप घडायचं. कारण की तिथं असं बंधन नसायचं की आपण मेनू बदलला म्हणजे तो रेट वाढवेल, नंतर DSTची परवानगी घ्यायची का, आपण आपलं काम बरं ना आपण बरं हे कशाला बघायचं. अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये सहकारी सतत लक्ष घालायचे आणि म्हणून त्यातनं हे आवाज तयार व्हायचे. आमच्या एका पेंटिंगच्या याने आता शक्यतो गाडी घ्यायला येतात तेव्हा लहान मुलगा, हजबंड वाईफ अशा सगळे असतात. गाडी रिपेअरच्या वेळेला येतात. तर एकदा कोणीतरी एक स्त्री, एक वहिनी हळूच पुटपुटली, माझ्या एवढे रंग आहेत गाडीचे, पण माझ्या गाडीच्या साडीच्या रंगासारखी एक पण गाडी नाही, किती सुंदर आहे साडीचा रंग. असं म्हणल्या त्याने इनोव्हेटिव्ह घेतलं. आमच्या दर वीकली मीटिंग असायच्या. त्या वीकली मीटिंगमध्ये 99% मी जायचो, नाही तर खरं म्हणजे माझं सगळं ऑटोमोबाईल माझा मुलगा शिरीष बघायचा. त्या वीकली मीटिंगमध्ये आठवड्याभर काय काय झालं, तर काय काय स्तुती, काय काय गाड्या विकल्या, कस्टमरनी कशी शाबासकी दिली, यातला एक शब्द उच्चारला तरी याद राखा. त्याच्याकरता मीटिंग बोलवली नाहीये. शिरीष सांगायचा नथिंग डुईंग, मला निगेटिव्ह काय काय घडलं सांगा. मग आधी सगळं निगेटिव्ह जे जे घडलं म्हणजे ते रेक्टिफिकेशन करता यायचं. आणि मग काही नवीन काही सुचलं का, तर त्या मुलाने सांगितलं, आज मी हा डायलॉग आठवला की एक स्त्री म्हणाली, एक वहिनी म्हणाल्या, एक मॅडम म्हणाल्या, माझ्या साडीसारख्या रंगाची गाडीच नाही. मग तिथे शिरीषने पटकन डोकं चालवलं. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे एवढी डेव्हलपमेंट झाली. आमच्याकडे पेन बूथ होतं, पेंटचे सगळे होते, पेन मिक्सर होते. 56,000 शेड्स द्या. आमची जाहिरात सुरू झाली, आणा रंग तुमच्या साडीचा, तशी आम्ही शेड बनवून द्या. याला टेक्नॉलॉजी आहे, त्यात काही अवघड काही नाही आहे. बेसिक शेडचे रंगाचे प्रकार आहे, ते आम्ही कंपनीकडनं बनवून घेतलं सॉफ्टवेअर. आमच्या त्या टोयोटाच्या बावधनच्या शोरूममध्ये ते सगळं लॅब होती. आणि तुम्ही तिथला रंग फक्त तिथं कॉम्प्युटरला टाकायचा, त्याचं बरोबर मिक्सचर होऊन यायचं. अशा ही छोटी गोष्ट कुठनं सुचली, माझ्या सहकार्याच्या कानात त्यांनी ऐकला त्या स्त्रीचं. त्यांनी काय केलं, वीकली मीटिंगमध्ये हा मांडला आणि मग मॅनेजमेंट ती इम्प्लिमेंट करते. अशा छोट्या मोठ्या गोष्टीतनं टोयोटा ग्राहकाभिमुख होत राहिली. आणि नॅचरली पुढे टोयोटा एवढी गाजली, आम्हाला दरवर्षीचे अवॉर्ड आमची कंपनीच घ्यायला लागली. साताऱ्याने घेतले, प्रत्येक शोरूमने घेतले. कोणीतरी भारताच्या डीलरमधनं एक डीलर निवडला जायचा. आणि मला आठवतं न्यूझीलंडला शिरीषने मला पाठवलं. ॲक्च्युली हे शोरूम जे आहे, ॲटोमोबाईलचा बिझनेस हा पहिल्यापासून शिरीष बघतो. जसा तो 18 वर्षाचा झाला आणि बिझनेसमध्ये आला, तसं त्यांनी ॲटोमोबाईल ताब्यात घेतलं. जे मला जमत नव्हतं ते त्यांनी करून दाखवलं. कित्येक सुधारणा, आफ्टर ऑल ही इज अ यंग जनरेशन.
आफ्टर ऑल त्याला लहानपासून संस्कार झालेले ग्राहकाभिमुखीचे आणि टोटल मॉडर्न एज्युकेशन मिळालं नाही. फार न्यूझीलंडला जाऊन एज्युकेशन घेतल्यामुळे सगळं जग पाहिल्याने तो सगळे इन्व्हॉल्व्ह होत गेला आणि माझ्यापेक्षाही जास्त तो अवॉर्ड मिळवायला लागला. आणि इवन एवढं आता तो नॅचरली इंग्लिश मिडियममध्ये शिकलेला, मी कॉर्पोरेशनमध्ये शिकलेलो, त्याला जगभर टोयोटा घेऊन जायचे. टोयोटा जगात 169 देशात विकली जाते. आता वाढली असतील ते देश. आणि मॅकडोनाल्ड 167 आहे. आम्हाला टोयोटा शिकवलं जायचं, अरे मॅकडोनाल्डपेक्षा आम्ही जास्त देशात विकले जातो. आणि अशा देशात जे आहे कस्टमर डिलाईट म्हणजे काय, ग्राहक समाधान म्हणजे काय, जे पुण्याच्या डीलरनी सगळ्या जगाला शिकवलं DSKने, ते सांगायला शिरीषला ऑलमोस्ट दर 2 महिन्यांनी टोयोटा जगात कुठेतरी घेऊन जायची. टोयोटाच्या त्या देशातल्या डीलरची कॉन्फरन्स असते वर्षातनं एकदा, जिथे त्या टोयोटा अमेरिकेत आहे, इंग्लंडला आहे, न्यूझीलंडला आहे, युरोपमध्ये आहे, जिथे कुठे आहे तिथे. आणि तिथे कस्टमर डिलाईट म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन याच्याकरता शिरीषला बोलवलं जायचं. हा जो आमचा बहुमान आहे हा फार मोठा आहे. आणि त्याच्यापेक्षा शिरीषने मिळवलं एक बहुमान जो आहे, मला खूप अभिमान आहे माझ्या मुलाचा, आणि त्याने करून दाखवलं. काय झालं, 2015ची गोष्ट आहे. जगातल्या 100 डीलरला टोयोटाने भारतात बोलवलं होतं. टोयोटाची फॅक्टरी बेंगलोरला तेव्हाही होती, आजही आहे. सगळे डीलर आपल्या आपल्या देशातनं आपल्या आपल्या खर्चाने विमानाने बेंगलोरला आले. बेंगलोरला त्यांची कॉन्फरन्स झाली. जागतिक कॉन्फरन्स टोयोटा दर 3 महिन्याला 6 महिन्याला घेतो. कधी अमेरिकेत असते, कधी जपानमध्ये असते, आणि तिथं मेन डीलरला तिथं बोलवलं जातं. असे 100 डीलर बेंगलोरला आले होते. टोयोटाने त्या 100 डीलरला दुसऱ्या दिवशी चार्टर्ड फ्लाईट केलं, जेटचं मोठं फ्लाईट घेतलं आणि बेंगलोरवरनं पुण्याला पाठवलं. कुठे, DSK टोयोटाच्या हडपसर शोरूममध्ये. कशाकरता, जा शिरीषकडनं DSK टोयोटाकडनं शिकून घ्या व्हॉट इज द कस्टमर डिलाईट. ग्राहक देवोभव, ग्राहक समाधानाला त्यांच्या भाषेत कस्टमर डिलाईट म्हणतात. कशा प्रकारे कस्टमरशी बिहेव करायचं, कशा प्रकारे वर्कशॉप उभे करायचे, कशा प्रकारे सर्व्हिस द्यायची, हे शिकायला, बघायला, दाखवायला 100 डीलर टोयोटाने एकत्र केले. अमेरिका, न्यूझीलंड, जपान, युरोप, ऑस्ट्रेलिया, यू नेम द कंट्री, ते सगळे डीलर शिरीषकडे दिवसभर होते. आत्ता जे हडपसर टोयोटाला ती मोठी भव्य शोरूम उभी आहे, तर तिच्यामध्ये सगळे 100 डीलर आले. मग अजून काय शाबासकी पाहिजे आपल्याला. तुम्ही प्रचंड पैसे कमवले, दरवर्षी खूप प्रॉफिट केलं, दरवर्षी 20,000 गाड्या विकता, अरे याच्यात नाही समाधान. कस्टमर तुम्हाला येतोय आणि तो तुमचा फॅमिली मेंबर होऊन तुमच्यावर खुश होते, आनंदाने गाडी घेऊन जात आहे. आणि टोयोटासारखी जगातली नंबर 1 कंपनी जगातले 100 डीलर घेऊन पुण्याला शिरीषकडे हडपसर टोयोटात पाठवतोय आणि सांगतोय की बघा पुण्यामध्ये कसा इतिहास रचला जातोय ग्राहक सॅटिस्फॅक्शनचा. तो सगळ्यात आयुष्यातली मोठी देणगी. माझ्या आयुष्यात असे 3-4च प्रसंग आहेत की जे मी विसरू शकत नाही, ज्या शाबासकीसाठी माझी पाठ आसुसलेली असते. आणि पाठ नेहमी शाबासकीसाठीच आसुसलेली पाहिजे. तर ती शाबासकी आम्हाला या टोयोटानी या 100 डीलरला स्पेशल चार्टर फ्लाईटने आणून सकाळी 9 तर संध्याकाळी 6 पर्यंत तिथे होते आणि सगळेजण मिक्सअप होऊन एक प्रकारचा वेगळा आनंद घेत होते. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुवर्ण क्षण होता. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.